अक्षू, तो एक संधी मागतोय तर दे ना. बाबा, अगं साखरपुड्याची तयारी झाली आहे. अक्षू मी म्हणतोय म्हणून एक संधी देऊ आपण त्याला. आणि हो समीर, हे जे काय झालं ते शेवटचं. ही शेवटची संधी देतोय मी तुला. आणि तुझ्यामुळे तिच्या डोळ्यात बिलकुल पाणी येता कामा नये. आणि पुन्हा तुझ्याकडून एकही अशी चूक घडली ना तर काळजी करू नकोस, मीच हे लग्न मोडलेलं असेल. बाबा म्हणत होते. ठीक आहे बाबा. अक्षया, मी खरंच प्रॉमिस करतो पुन्हा तुला बोलायला संधी देणार नाही. तुझं सगळं ऐकेन, हे माझं वचन आहे असं समज. तो अक्षयाला म्हणत होता आणि ती बाबांकडे केविलवाण्या नजरेने पाहत होती. आणि एक क्षणाला सरळ तिथून निघून तिच्या बेडरूममध्ये निघून गेली. आपण ऐकत आहात अध्यायम या कथेचा पुढचा भाग सुरू करण्याआधी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आधीचे पार्ट ऐकले असल्याची खात्री करून घ्या. चला सुरुवात करतेय अध्यायम भाग 67. काय झालं अक्षू? आता मला या विषयावर बोलायचंच नाहीये बाबा. खूप हर्ट होतंय आता मला. बस आज एकटं राहावं वाटतंय. ती अगदी निराश होऊन बोलत होती. बरं आधी नाश्ता करून घे मग बोलू आपण, म्हणत बाबांनी दोघांना नाश्ता वाढून घेतला आणि ते खाऊ लागले. दोघंही शांत शांतच होते. नाश्ता झाला आणि डोरबेल वाजली. अक्षयाने जाऊन दार उघडलं तर डेकोरेशनवाले आले होते. या. बाबांनी तिथूनच त्यांना आत बोलावलं. कुठं करायचंय डेकोरेशन? इथेच करा, फार नको, थोडंसं करा, बाबा म्हणाले आणि ते लोक आत आले. त्यांना पाहून अक्षयाला टेन्शनच आलेलं. बाबांनी हॉलमध्ये एक जागा दाखवली आणि तिथं लगेचच त्यांचं काम सुरू झालं. किती वेळ लागेल तरी? 1-2 तासात होऊन जाईल सर. ओके, बाबा म्हणाले. आणि अक्षयाकडे त्यांचं लक्ष गेलं तर तिच्या चेहऱ्यावर टेन्शन दिसत होतं. ते तिला एकदम हाताला धरून बाजूला घेऊन आले. अक्षू, इथं बस. मला सांग, तिथं काय झालं का? काल रात्री आल्यापासून पाहतोय मी तुला, तू नीट वागत नाहीयेस. आधी मी विचार केला की थकली असशील, पण आज तर वेगळंच काही वाटतंय. बाबा प्लीज, आज ही एंगेजमेंट थांबवता येईल का? प्लीज ना. ती रडवेली होत म्हणाली. अक्षू, एंगेजमेंट थांबवणं खरंच जमलं असतं तर केलंही असतं मी, पण आता आज त्या लोकांना कसं सांगू मी? या डेकोरेशन करणाऱ्यांना बोललो एंगेजमेंट रिंगचं झालंय, तिकडं समीरच्या घरच्यांना शब्द दिलाय, सगळं रीतसर ठरलंय. तुला तर माहिती आहे ना बाळा. ते तिच्या चेहऱ्यावरून हात फिरवत म्हणाले. पण माझ्या मनात नसताना हे नातं मला नाही निभवायला जमणार बाबा. मग पुढे जाण्यात काय अर्थ? तुम्ही म्हणत होता म्हणून मी तयार झाले या लग्नाला. झाले होते ना, पण आता मला नाही वाटत आहे पुढं जावं. आणि याला अर्थात कारणीभूत तो समीरच आहे. समीर नेमका काय वागलाय अक्षू की तू त्याचा इतका रागराग करते आहेस? बाबा आधी तर तो विश्वास नसल्यासारखा दर तासाला फोन करत होता तिकडं गेल्यापासून. कुठेस, काय करते, जरा फोन नाही लागला तर मेसेजवर मेसेज, आणि तरीही मी ते अटेंड केले. पण परवा रात्री फोन करून सरांबद्दल वाटेल ते बोलायला लागला. ते बिचारे एका शब्दाने त्याच्याबद्दल काही बोलत नाहीत. इवन मी समीरबद्दल चिडून बोलले ना तरी सुद्धा ते मलाच समजावत होते की त्याच्या बाजूने विचार कर. आणि हा खूप खरा बोलत होता. म्हणाला आजूबाजूला जरा नीट लक्ष दे, नाही तर जाशील सरसर करत आणि ते मजा घेतील. बाबा हे असं बोललं? समीर असं बोलला? हो बाबा. आणि त्याच्या बोलण्यात सतत इन्सिक्युरिटी होती. मान्य आहे त्याला असं वाटणं साहजिक आहे, पण म्हणून सतत त्यांच्याबद्दल वाईट बोलायचं? मला ना आता वीट आलाय त्याचा. असं काहीतरी वागायचं पुन्हा येऊन सॉरी म्हणायचं काय अर्थ आहे? सुरुवातीला मला वाटायचं की खरंच तो जिनियनली सॉरी म्हणतोय, पण आता असं वाटतं तो जस्ट बोलायचं म्हणून बोलतो आणि त्याला करायचं तेच करतो. मग आता अक्षू हे एवढं असेल तर चुकतंय हे सगळं. मला तर काय करावं कळत नाहीये. बाबा एकदम उठले.
आणि काळजीमध्ये इकडून तिकडं फिरू लागले. बाबा, तुम्ही टेन्शन घेऊ नका, पण जे माझ्या लक्षात आलं ते तुम्हाला सांगणं गरजेचं होतं की नाही? उद्या वेळ निघून गेल्यावर काय करू शकणार आहोत का आपण? बरोबर आहे तुझं अक्षू. मी तुला एका सुरक्षित हातात देऊ इच्छितो, जिथं तू आयुष्यभर सुखरूप राहशील आणि मी सुखाने मरायला मोकळा असेल. आणि असं काही झालं जिथं तू सुखीच नाहीये तर माझा जीव तरी निघेल का इथून? बाबा हो, असं नका ना बोलू. टेन्शन आलंय बेटा. आता सजावट सुरू झाली, आता काही वेळाने जेवण बनवायला लोक येतील. ते बघ आलेच. दोघांनीही बाहेर सामान घेऊन आलेल्या लोकांकडे पाहिलं. बाबा त्यांना थांबा येतो असं काही सांगत होते. अक्षू, मी आलोच त्यांना काही सूचना देऊन, म्हणत ते बाहेर निघून गेले. अक्षया तिथेच फिरत होती केव्हाची. बाबा काहीच क्षणांनी त्या लोकांना सूचना करून आत आले. अक्षू, ऐक ना, मी काल काही आसपासचे लोकही बोलावलेत. तुझी अंजू मावशीही पोहोचेल इतक्यात, आणि दुपारपर्यंत तर ते लोकही येतील. काय करू आता तूच सांग. बाबा समोर असलेली परिस्थिती समजावत होते आणि तिलाही कळत होतं आता त्यांनाही हे थांबवणं शक्य नाहीये. आणि ती फक्त केविलवाने त्यांच्याकडे पाहत राहिलेली. अक्षू, मला खरं सांग, तुला तुझे ते सर आवडत नाहीत ना? बाबांच्या डायरेक्ट प्रश्नाने ती चपापली. खरंच ऐकायचंय तुम्हाला बाबा? हो, बोलच तू आता. हो, ती खाली पाहत म्हणाली. पण ते मला फक्त मैत्रीण मानतात बाबा. ती एकदम दुःखी हसली. तेच तर हर्ट होते. कितीतरी संधी होत्या त्यांच्याकडे या 2 दिवसात, तरीही एकदाही माझ्याकडे त्या नजरेनं पाहिलं देखील नाही. इतका संयमी माणूस मी माझ्या आयुष्यात पाहिला नाहीये हो. बाबा, ते खूप वेगळे आहेत, खूप वेगळे. पण हा समीर नाही, त्याला मात्र आता मी नाही झेलू शकत. पण अक्षू, ते डिवोर्सी आहेत, तरीही त्याने काय फरक पडतो बाबा? समीर सारखा डिवोर्सी नसलेला आणि जराही समजूतदारपणा नसलेल्या माणसाशी लग्न करण्यापेक्षा अशा डिसेंट माणसाशी लग्न केलेलं काय वाईट आहे, जे खरंच जिनियनली केअरिंग आहेत, जसे तुम्ही आहात. मला तशीच फिलिंग येते त्यांच्यासोबत. हे सांगतानाही तिच्या चेहऱ्यावर एक छान हसू आलेलं. पण आता तो विषय नाहीच आहे. मला समजलंय काल ते मला फक्त मैत्रीण मानतात. ठीक आहे ना, बट समीरशी लग्न? बाबा, ती बारीक तोंड करून म्हणाली होती. एवढ्यात तिला दरवाजात समीर आलेला दिसला. आणि दरवाजाकडे पाहणारे तिच्या चेहऱ्यावर आश्चर्य पाहून बाबांचं लक्षही दरवाजाकडे गेलं. आणि तो आलाय पाहून आता तिनं त्वेषाने मान भरतीकडे वळवली. अक्षया, आय एम सॉरी. मी फार चुकीचा बोललो परवा. मला माहिती आहे, मी खरंच चुकलो. तुला भेटायचं होतं म्हणून काहीतरी काम काढून बाहेर आलोय. प्लीज माझं ऐकून तर घे. म्हणत तो आत आला आणि तिच्यासमोर सरळ खाली गुडघ्यावर बसला. झाली याची नाटकं सुरू. मनातच म्हणत तिने हाताची घडी घातली, पण त्याच्याकडे काय पाहायची तिची इच्छा नव्हती. बाबा, सांगा ना हो तिला. समीर, तू उठ आधी. आणि कसा बोलत होतास तिला परवा रात्री? हे नाही बोललास मला. ती फोन उचलत नाही एवढंच सांगितलंस. हे चुकलायस तू. त्याच चुकीची माफी मागायला आलोय मी. अक्षू, मी आत्ता फोन लावतो त्या शूटिंग टीमच्या डायरेक्टरला. तू बोलून घे हवं तर. मग तुला हे लगेच सरांचा खोटेपणा कळेल. तुला माहिती आहे, डायरेक्टरकडे तो दिवस अवेलेबल नव्हताच. त्यांनी आधीच त्या दिवसाची डेट दुसऱ्या कोणाला तरी दिली होती. तरीही सरांनी अर्जंट दुसऱ्या दिवशी महाबळेश्वरला यायला लावलं. मी स्वतः बोललोय त्याच्याशी. तो सुद्धा मला हेच म्हणत होता की इतक्या अर्जंट सरांनी फोन केला आणि दुसऱ्याच दिवशी महाबळेश्वरमध्ये हजर राहायला सांगितलं, कसलीही पूर्वसूचना न देता. तोही हेच म्हणाला की घाई का करत आहेत सर. तो पुढच्या आठवड्यात देत होता दुसरी डेट, पण नाही, सरांना त्याच दिवशी जायचं होतं तुला घेऊन. मग का? तूच सांग ना का? समीर सगळं बोलून रिकामा झाला. समीर, फालतू प्रूफ देऊ नकोस तू मला. त्यांचा असा काही इरादा असता ना तर ते बरंच काही करू शकत होते ट्रिपमध्ये माझ्यासोबत. पण असा एकदा सुद्धा प्रयत्न केला नाही त्यांनी.
कळलं? कदाचित पुढचा आठवडा त्यांचा बिझी असेल, काही वेगळं कारण असू शकेल. माझ्यासाठी घेऊन घ्यायची असा अर्थ होत नाही ना याचा. बरं, एक वेळेसाठी असं समजू की त्यांनी घाई करून अर्जंट महाबळेश्वरचा प्लॅन केला. मग काय, मग ते असं काही वागले का नाहीत माझ्याशी ट्रिपमध्ये? साधं बाबा, शूटिंगच्या आदल्या रात्री आम्ही चर्चा केली तर ते सुद्धा बाहेर लॉबीमध्ये बसून. मग काय रे, दुसरा काय हेतू होता त्यांचा सांग ना. ते मला माहीत नाही, पण ते तुला घेऊनच का गेले? तू तिथं सोशल मीडिया असिस्टंट आहे, शूटिंग टीमची मेंबर नाही आहेस. आणि हाच मोठा प्रूफ आहे की त्यांचा इरादा वेगळा होता. काय होतं ते मी अजून शोधतोय आणि तेही लवकरच कळेल मला. ते तुला कळेल तेव्हा कळेल, मला त्याने काय फरक पडत नाही. तसंही तू एंगेजमेंट मोडणार होतास ना. चल, आज मी मोडते एंगेजमेंट. हे अक्षया यार, त्या दिवशी मी रागात होतो. मी सॉरी बोललोय ना त्याच्यासाठी. प्लीज असं करू नकोस. आईची तब्येत हल्ली बरी नसते माझ्या. असं काही झाल्याचं कळलं तिला तर त्रास होईल. प्लीज असं काही करू नकोस. समीर, हे बघ, आता नीट ऐक. मला नाही वाटत आहे तुझ्याबद्दल काही फिलिंग्स, आणि आपल्यात फारसं पटत सुद्धा नाही. मग कशाला एवढं पुढं जायचं? त्यापेक्षा इथेच थांबूया ना. अक्षया त्याला थेट म्हणाली. अक्षया, मला फक्त एक संधी दे. मी पुन्हा माझ्याकडून एकही चूक होऊ देणार नाही. मी प्रॉमिस करतो. बाबा, प्लीज तिला समजावा ना. सगळी तयारी झाली आहे. माझ्या पाहुण्यात नाक कापलं जाईल. आय रिक्वेस्ट यू प्लीज. समीर अक्षया पुढे हात जोडत होता आणि अक्षयाने बाबांकडे पाहिलं. अक्षू, तो एक संधी मागतोय तर दे ना. बाबा पण तसंच म्हणाले. बाबा, साखरपुड्याची तयारी झाली आहे अक्षू. मी म्हणतोय म्हणून एक संधी देऊ आपण त्याला. आणि हो समीर, हे जे काय झालं ते शेवटचं. ही शेवटची संधी देतोय तुला. आणि तुझ्यामुळे तिच्या डोळ्यात बिलकुल पाणी येता कामा नये. पुन्हा तुझ्याकडून एक ही अशी चूक घडली ना तर काळजी करू नकोस. मीच हे लग्न मोडलेलं असेल. बाबा म्हणाले. ठीक आहे बाबा. अक्षय, मी खरंच प्रॉमिस करतो पुन्हा तुला बोलायला संधी देणार नाही. तुझं सगळं ऐकेन. हे माझं वचन आहे असं समज. तो अक्षयाला म्हणत होता आणि ती बाबांकडे केविलवाणी पाहत होती. आणि एक क्षणाला सरळ तिथून निघून तिच्या बेडरूममध्ये गेली. समीर, जा तू तयारीला लाग. मी बोलतो तिच्याशी. का इथेच बसणार आहेस? हो, प्लीज तिच्याशी एकदा बोला. मी जातो, मला जावं लागेल, म्हणत तो निघून गेला. बाबा बेडरूममध्ये आले तर अक्षय बेडवर कसल्याशा विचारात हरवलेली. ते हळूच तिच्या बाजूला येऊन बसले आणि तिच्या डोक्यावर हात फिरवला. अक्षू, तू समीरला ही शेवटची संधी देते असा विचार कर. आणि तरीही एक सांगतो, कसलीही काळजी करू नकोस. कधीही काही वाटलं मला बोल. हा बाप तुझ्यासोबत आहे. आपण लगेच हे लग्न मोडू. एंगेजमेंट झाली म्हणजे लग्न झालं असं नाही आहे, कळलं का? बाबा स्वतःहून म्हणाले. तशी ती त्यांना बेलगली. बाबा, ते तिला थोपटत म्हणाले. तुझ्या सुखाशिवाय दुसरं काही हवंय का मला? मी काही करेन त्यासाठी. तुला सुखात पाहायचे मला, बस, आणखी काही नको आहे. पण हो, म्हणून त्या डिवोर्स झालेल्या त्या मुलाला, आय मीन तुझ्या त्या सरांना हो नाही आहे हा माझी. बरं झालं मैत्रीण समजतोय तो. माझी मुलगी काही कमी नाही आहे. मी त्याच्यापेक्षा चांगला मुलगा शोधेन. बाबा, आता पुन्हा सोडू नका हो तुम्ही. एकतर माझ्या मनाची तयारी होत नाही आहे ना या एंगेजमेंटसाठी. अक्षू, मी आहे ना, काळजी करू नकोस. मी आहे तोपर्यंत तुझ्यासोबत काहीही वाईट होऊ देणार नाही आहे. बाबा तिला बराच वेळ समजावत राहिले होते. तीही बाबांच्या आग्रहाखातर एंगेजमेंटला तयार होणार होती. तिच्या मनात मात्र अस्वस्थता होती. हो हो म्हणता एंगेजमेंटची वेळ झाली आणि आता पाहुणेही येऊ लागले. अक्षया नाईलाजाने साडी नेसून तयार होती, पण ती मनापासून खुश नव्हती. तिच्या चेहऱ्यावरील हास्य नॅचरल नव्हतं आणि बाबांना ते जास्ती जाणवत होतं. समीरच्या घरच्या आल्यानंतर संध्याकाळी 4च्या दरम्यान साखरपुडा सुरू झाला. समीरने तिला अंगठी घातली, तिनेही त्याला घातली, पण तिच्या चेहऱ्यावरचा तटस्थ भाव काही केल्या लपत नव्हता.
ती एंगेजमेंट हा तिच्या मनाचा निर्णय नव्हता. तिच्या मनात तर अर्जुनचा चेहरा अजूनही येत होता. जरी तिला वाटत होतं तो तिला मैत्रीण मानतोय. बाबांनाही हे सगळं सरळ सरळ दिसत होतं. ती खुश नव्हती. ते पाहून त्यांच्या काळजाचे ठोके वाढत होते. त्यांना जाणवत होतं की अक्षयाला हा नातेसंबंध मान्य नाहीये. तिच्या सुखासाठी आता काहीतरी मोठं पाऊल आपल्यालाच उचलावं लागेल असंच ते मनाशी ठरवत होते. आजचा भाग इथंच संपलेला आहे. चला, बाबांनी तरी ही तयारी दाखवली आहे की समीर चुकला तर ते स्वतःच लग्न मोडणार आहेत. बघूया समीरकडून आता कोणती चूक होणार आहे. पुढं काय होतंय जाणून घेण्यासाठी ऐकत रहा अध्यायम. कथा आवडत असेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर सुद्धा करा. थँक्यू सो मच.